नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फिटर फर्स्ट इयरसाठी CBT एक्झाममध्ये मागच्या वर्षी कोणते प्रश्न आले होते इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी ते आज बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. आकृतीत दाखवलेल्या साधनाचे नाव ओळखा. ऑप्शन आहे ए मॅलेट, बी क्रॉस पिन हॅमर, सी स्ट्रेट पिन हॅमर, डी बॉल पिन हॅमर. तर आन्सर आहे मॅलेट. मॅलेट हा पूर्णपणे लाकडापासून बनवलेला असतो. मॅलेट हा सॉफ्ट हॅमरिंगसाठी वापरला जातो. क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. खाली दिलेला कन्व्हेन्शनल सिम्बॉल ओळखा. ऑप्शन आहेत ए ग्लास, बी स्टील, सी वूड, डी कॉन्क्रीट. तर आन्सर आहे ग्लास. बघा इथे कन्व्हेन्शनल सिम्बॉल ग्लासचा आहे. याच्यावर फ्लॅश लाईन्स दाखवलेल्या आहेत, त्यामुळे हा ग्लासचा सिम्बॉल आहे. कन्व्हेन्शनल सिम्बॉलचा चार्ट सर्वांनी करून ठेवा, एक्झामला विचारण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 3, विच टायटल ब्लॉक पोझिशन इज करेक्ट ॲज स्टँडर्ड प्रॅक्टिस. खाली दिलेल्या डायग्राममध्ये टायटल ब्लॉकची करेक्ट पोझिशन कोणती आहे? तर ऑप्शन सी आन्सर आहे. यामध्ये टायटल ब्लॉक हा राईट बॉटम साईडला आहे, त्यामुळे ही पोझिशन करेक्ट आहे. क्वेश्चन 4, आयडेंटिफाय द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. खालील दिलेले इन्स्ट्रुमेंट कोणते आहे? तर ऑप्शन आहे टी स्क्वेअर, प्रोटेक्टर, सेट स्क्वेअर आणि फ्रेंच कर्ल. तर आन्सर आहे प्रोटेक्टर. प्रोटेक्टर म्हणजे कोनमापक. प्रोटेक्टरने आपण अँगल मेजर करू शकतो. क्वेश्चन 5, कंपास यूज टू ड्रॉ फॉर डॅश डॅश डॅश. टिंब काढण्यासाठी कंपास वापरला जातो. तर ऑप्शन आहेत ए रेक्टँगल, बी स्क्वेअर, सी ट्रायंगल, डी सर्कल. तर आन्सर आहे सर्कल. कंपासने आपण सर्कल काढू शकतो, म्हणजेच वर्तुळ काढू शकतो. क्वेश्चन 6, आयडेंटिफाय द नेम ऑफ प्रिझम. प्रिझमचे नाव ओळखा. तर ऑप्शन आहे ट्रँग्युलर प्रिझम, स्क्वेअर प्रिझम, हेक्झागोनल प्रिझम, रेक्टँग्युलर प्रिझम. तर आकृतीत दाखवलेला हा स्क्वेअर प्रिझम आहे. तर आन्सर आहे स्क्वेअर प्रिझम. क्वेश्चन 7, आयडेंटिफाय द लाईन बी. बी लेटरने दर्शवलेली लाईन ओळखा. ऑप्शन आहे डायमेन्शन लाईन, बी टर्मिनेशन ऑफ डायमेन्शन लाईन, सी लीडर लाईन, डी एक्सटेन्शन लाईन. तर आन्सर आहे डायमेन्शन लाईन. बघा बी लेटरने डायमेन्शन दाखवलेत, म्हणून ही डायमेन्शन लाईन आहे. क्वेश्चन 8, आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. आकृतीत दाखवलेल्या साधनाचे नाव काय? ए स्टील रूल, बी सरफेस गेज, सी फिलर गेज, डी ट्रायस्क्वेअर. तर आन्सर आहे ट्रायस्क्वेअर. ट्रायस्क्वेअरने जॉबचा फ्लॅटनेस, स्क्वेअरनेस, राईट अँगल चेक करू शकतो. क्वेश्चन 9, आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. खालील दिलेला कन्व्हेन्शनल सिम्बॉल ओळखा. तर ऑप्शन आहेत कॉन्क्रीट, बी ग्लास, सी वॉटर, डी ॲस्बेस्टॉस. तर आन्सर आहे वॉटर. हा लिक्विडचा सिम्बॉल आहे. यामध्ये लिक्विड ऑइल, वॉटर, केरोसिन, पेट्रोल, डिझेल पण येते. क्वेश्चन 10, विच सिंगल स्ट्रोक इन्क्लाइन लेटर ए इज करेक्ट ॲज पर आय स्टँडर्ड. IS मानकानुसार कोणते सिंगल स्ट्रोक अक्षर ए योग्य आहे? तर ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. कारण ऑप्शन ए बघितलं तर 7:5चा रेशो देऊन 7:4च्या रेशोने लेटरिंग केलेली आहे, म्हणून हे आन्सर नाही. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे, कारण लेटरिंग ही 7:5च्या रेशोमध्ये प्रॉपर केलेली आहे, म्हणून हे आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन सीमध्ये पण गडबड आहे. एची मिडल लाईन जास्तच क्रॉस केलेली आहे बघा, म्हणून हे आन्सर नाही. ऑप्शन डी हा पण चुकीचा आहे, कारण की इथे वेगळा फॉन्ट वापरलेला आहे. क्वेश्चन 11, आयडेंटिफाय द नेम ऑफ द ट्रँगल. त्रिकोणाचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत राईट अँगल ट्रँगल, स्केलेन ट्रँगल, इक्विलॅटरल ट्रँगल, आयसोस्केल ट्रँगल. तर आन्सर आहे राईट अँगल ट्रँगल. हा काटकोन त्रिकोण आहे, याचा एक कोन 90 अंशाचा आहे, म्हणून हा राईट अँगल ट्रँगल आहे. क्वेश्चन 12, आयडेंटिफाय द करेक्ट अलाइन सिस्टीम डायमेन्शन. योग्य संरेखित प्रणाली परिमाण ओळखा. म्हणजे अलाइन सिस्टम डायमेन्शन पद्धत ओळखायची आहे. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, कारण की अलाइन सिस्टीममध्ये डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनवर अलाइन केलेले असतात. ऑप्शन बी ही अलाइन सिस्टम नाही, कारण की ही युनिडायरेक्शनल सिस्टीम आहे. सर्व डायमेन्शन एकाच डायरेक्शनने दिसत आहेत. ऑप्शन सी अलाइन सिस्टम नाही, कारण की डायमेन्शन लाईनवर दिसत नाहीत, मिडलला आहेत, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे.
ऑप्शन डी हे अलाइन सिस्टम नसून युनिडायरेक्शनल डायमेन्शनिंग सिस्टम आहे, तर हे पण आन्सर नाही. क्वेश्चन 13. व्हॉट इज द ट्रिम साईज ऑफ A4 शीट? A4 शीटचा ट्रिम केलेला आकार किती आहे? ऑप्शन ए 148/210, ऑप्शन बी 210/297, ऑप्शन सी 841/1189, ऑप्शन डी 594/841. तर आन्सर आहे 210/297. A0, A1, A2, A3, A4, A5च्या साईज चार्ट तुम्ही ट्रिम साईज करून ठेवा ड्रॉइंग शीटच्या, कारण की एक्झाम येण्याची शक्यता आहे. क्वेश्चन 14. आयडेंटिफाय द नेम ऑफ प्रिझम. प्रिझमचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत स्क्वेअर प्रिझम, ट्रँग्युलर प्रिझम, हेक्झागोनल प्रिझम आणि पेंटागोनल प्रिझम. डायग्राममध्ये बघितलं तर प्रिझमचा क्रॉस सेक्शन हा हेक्झागोनल आहे, त्याचा टॉप हा हेक्झागोनल आहे, म्हणून आन्सर हेक्झागोनल प्रिझम येईल. क्वेश्चन नंबर 15. विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ॲज पर IS स्टँडर्ड? IS मानकानुसार कोणते रेखाचित्र आकारमान योग्य आहे? ऑप्शन एमध्ये बघितलं तर डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या खाली दिलेले आहेत, तर हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन बी बघितलं तर डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनवर दिलेले आहेत, हे अलाइन सिस्टम आहे ही, तर हे ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सीमध्ये बघितलं तर साईडचं डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या खाली दिलेलं आहे, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. आणि ऑप्शन डीमध्ये सुद्धा समोरचं जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन लाईनच्या खाली लिहिलेलं आहे, म्हणून हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. क्वेश्चन 16. आयडेंटिफाय द नेम ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत ए 30 डिग्री सेट स्क्वेअर, 60 डिग्री सेट स्क्वेअर, 45 डिग्री सेट स्क्वेअर आणि 15 डिग्री सेट स्क्वेअर. तर आन्सर आहे 45 डिग्री सेट स्क्वेअर. आकृतीत दाखवलेला हा सेट स्क्वेअर चे दोन अँगल 45-45चे आहे, एक 90चा आहे, म्हणून हा 45 सेट स्क्वेअर आहे. क्वेश्चन 17. आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. खाली दिलेले साधनाचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत हल्क, बिल शेअर, डबल कटिंग शेअर, कटिंग प्लायर, एव्हिएशन शेअर. तर आन्सर आहे कटिंग प्लायर. बघा ही कटिंग प्लायर आहे, ह्याच्याने हिला कॉम्बिनेशन प्लायरसुद्धा म्हणतात. आपण हिच्याने साईड कटिंग किंवा वायर ग्रिप वायर कटिंग करू शकतो. क्वेश्चन 18. आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. खालील दिलेला कन्व्हेन्शनल सिम्बॉल कोणता आहे? ऑप्शन आहेत ग्लास, कॉन्क्रीट, वूड, स्टील. तर आन्सर आहे कॉन्क्रीट. बघा सिम्बॉलमध्ये कॉन्क्रीट, सिमेंट, ग्रीड, स्टोन दिसत आहे, तर हा कॉन्क्रीटचा सिम्बॉल आहे. क्वेश्चन 19. आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. खालील दिलेला कन्व्हेन्शनल सिम्बॉल कोणता आहे? ऑप्शन आहेत पेपर, ग्लास, वूड, लीड. तर आन्सर आहे वूड. सिम्बॉलमध्ये वूडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणून हा वूडचा सिम्बॉल आहे. क्वेश्चन 20. आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. खालील दिलेल्या साधनाचे नाव ओळखा. ऑप्शन आहेत स्ट्रेट पिन हॅमर, बॉल पिन हॅमर, स्लेज हॅमर, क्रॉस पिन हॅमर. तर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा बॉल पिन हॅमर आहे. क्वेश्चन 21. विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ॲज पर स्टँडर्ड ड्रॉइंग प्रॅक्टिस. मानक रेखाचित्र सरावानुसार कोणते रेखाचित्र आकारमान योग्य आहे? तर ऑप्शन एमध्ये साईडचे डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या खाली दिले, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन बी बघितलं तर समोरचे डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या खाली लिहिलेले, तर हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. ऑप्शन सीमध्ये बघितलं तर सीचे डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या वर आणि प्रॉपर आहेत, त्यामुळे हे ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन डी हा चुकीचा ऑप्शन आहे, कारण की दोन्ही डायमेन्शन हे डायमेन्शन लाईनच्या खाली लिहिलेले आहेत, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. क्वेश्चन 22. विच ॲरोहेड इज करेक्ट ॲज पर स्टँडर्ड. मानकानुसार कोणते बाणाचे डोके योग्य आहे? तर ऑप्शन बी हे करेक्ट ॲरोहेड आहेत. बघा त्याचा रेशो 3:1 ने दाखवलेला आहे, म्हणून हे करेक्ट आहेत. क्वेश्चन 23. आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. खाली दिलेला सिम्बॉल कोणता आहे? ग्लास, लीड, स्टील, पोर्सिलिन. तर हा सिम्बॉल स्टीलचा आहे. बघा क्रॉस 45मध्ये लाईन मारलेला हा मेटलचा सिम्बॉल आहे. मेटलमध्ये स्टील, कॉपर, ॲल्युमिनियम इत्यादी मेटल येतात. क्वेश्चन 24. विच डायमेन्शन करेक्टली मार्क इन द सर्कल ॲज पर स्टँडर्ड. मानकानुसार वर्तुळात कोणता परिमाण योग्यरित्या चिन्हांकित केला आहे?
तर ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये जे डायमेन्शन दिले डायमीटर 150 हे बरोबर आहे. ऑप्शन बी हे चुकीचं आहे, कारण की आपण सेंटर लाईनवर डायमेन्शन देत नाही, हे चुकीचं आहे. ऑप्शन सी सुद्धा चुकीचं आहे, कारण की आपण सर्कलला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल सेंटर लाईन मार्क करतो, त्याच्यावर डायमेन्शन देत नाही. ऑप्शन डी सुद्धा चुकीचं आहे, कारण की मार्किंग करताना सेंटरला मार्किंग केलेली आहे. सेंटरला मार्किंग न करता सर्कम्फरन्सवर मार्किंग केली पाहिजे, म्हणून हा चुकीचा आहे. क्वेश्चन 25. आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. खाली दिलेल्या साधनाचे नाव ओळखा. कॉम्बिनेशन स्पॅनल, रिंग स्पॅनल, ॲडजस्टेबल स्पॅनल, ओपन एंड स्पॅनल. तर हा ओपन एंड स्पॅनल आहे. बघा, याचे दोन्ही एंड स्पॅनरचे ओपन आहेत आणि तुम्ही ह्याला फिक्स स्पॅनलसुद्धा म्हणतात. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे हे 6 क्वेश्चन फिटर ट्रेडमध्ये मागच्या वर्षी वेगवेगळ्या बॅचमध्ये टोटल 25 क्वेश्चन आलेले आहेत. तर इतर ट्रेडनीही ह्याचा रेफरन्स घ्यावा. जसं टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, फिटर तर झालंच, पण मशिनिस्ट, ग्राइंडर, TDM, MMTM ह्यांनीसुद्धा हे रेफर करावे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.